डिअर स्टुडंट्स, तुमच्या बाबतीत कधी असं होतं का रे की एखादं पुस्तक घेऊन बसलं अभ्यास करण्यासाठी म्हणून, परंतु थोड्याच वेळात मोबाईल, टी व्ही, फ्रेंड्स असं काहीतरी डिस्ट्रॅक्शन येतं आणि काही केल्या अभ्यास मात्र होत नाही. असं जर होत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक सायंटिफिक मेथड अभ्यासाची शेअर करणार आहे, जी गेली कित्येक वर्ष लाखो स्टुडंट्स अभ्यास करण्यासाठी वापरतात. आता ह्या पद्धतीनुसार तुम्हाला सलग 2-3 तास अभ्यास करत बसायची गरज नाही. तर याच्यात तुम्हाला काय करायचं आहे बेसिकली, की तुमचा अभ्यासाचा जो वेळ आहे त्याला तुम्ही वेगवेगळ्या टाईम स्लॉट्समध्ये डिवाइड करायचा आहे. जसं की आता काय करायचं आहे बघा, तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तो विषय पहिल्यांदा डिसाईड करून घ्या, की ह्या विषयाचा मी हा पॉईंट आजच्या दिवशी करणार आहे. पॉईंट डिसाईड केल्यानंतर जवळ एक मोबाईल घ्यायचा, टायमर घ्यायचा किंवा वॉच घ्या साधं कुठलंही. 25 ते 30 मिनिटाचा एक गजर लावायचा थोडक्यात, आणि तेवढ्या वेळात मात्र अगदी फुल फोकस ठेवून तुम्हाला स्टडी करायचा आहे त्या दिलेल्या विषयाचा. 25-30 मिनिटानंतर जेव्हा तुमचा अलार्म वाजेल 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. आता ह्या ब्रेकमध्ये करायचं काय, तर तुम्ही पाणी पिऊ शकता, थोडंसं रिलॅक्स होऊ शकता, स्ट्रेचिंग करू शकता, जरा फिरून यायचं, परंतु मोबाईल, टी व्ही बिलकुल नाही. कारण 5 मिनिटाची 10, 15, 20, 25 मिनिटं कधी होतात ते आपल्याला पण कळत नाही, होय की नाही. सो 25 मिनिटं झाली, पुन्हा ब्रेक 5 मिनिटाचा, आणि मग पुन्हा 25 मिनिटं 5 मिनिटं असं करत करत 4 पोमोडोरो, ह्या टेक्निकला पोमोडोरो टेक्निक असं म्हणतात. सो 25 मिनिटं अभ्यास, 5 मिनिटं ब्रेक, हा एक पोमोडोरो झाला. असे आपल्याला 4 पोमोडोरो करायचे आहेत. आणि 4 पोमोडोरो नंतर एक मोठा ब्रेक 20-25 मिनिटाचा तुम्हाला घ्यायचा आहे फुल रिलॅक्स होण्यासाठी. अशा पद्धतीनं अभ्यास केल्यामुळं काय होतं बाळांनो, की आपला मेंदू थकत नाही. बरोबर, 1-2 तास अभ्यास केला की आपलं काही मशीन नाही आहे ना मेंदू हा. सो अशा पद्धतीनं अभ्यास केलं की आपला मेंदू थकत नाही, आणि केलेला अभ्यास जो आहे तो जास्त चांगल्या पद्धतीनं तुमच्या लक्षात राहतो. कमी वेळामध्ये जास्त चांगला फोकस्ड स्टडी आपला होतो. ही सायंटिफिक मेथड आहे, वापरून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या पद्धतीचा कशा पद्धतीनं फायदा झाला ते.